घरातला फोन वाजतो. फोन उचलला जातो. पलीकडून एक खणखणीत आवाज येतो. सुनेत्रा, पोचलो ग मी. प्रवास खूप लांबचा होता, त्यामुळे जरा दमलो इतकंच. अगं, अंग मोडून आले. मला कल्पना आहे तू नाराज आहेस माझ्यावर, पण फोन ठेवू नकोस. खूप बोलायचं होतं तुझ्याशी. रामरगाड्यात ते राहून गेलं, पण आज बोलतो. ऐकून घेशील, मला समजून घेशील अशी अपेक्षा करतो. लोक म्हणायची दादांची राजकारणावर, प्रशासनावर मजबूत पकड आहे. दादा कोणाला हलक्यात घेत नाही, पण नियतीवर माझी पकड खरंच नव्हती ग. काय करू, माझा नाईलाज होता. नियतीचा निर्णय मला मान्य करावा लागला आणि इथं यावं लागलं. असो, डोळे पुस. तुला माहिती आहे, साहेबानंतर राजकारणात जर मी कोणाला मांडलं असेल तर ते माझे चव्हाण साहेब. आज इथं माझ्या स्वागताला स्वतः चव्हाण साहेब आणि वेणुताई होत्या. मला बघताच म्हणाले, ए अजित, जरा वेळ चुकली तुझी, पण त्याला पर्याय नाही. माझ्या खांद्यावर हात ठेवत माझ्याबरोबर ते आणि वेणुताई चालू लागले. भरभरून पावलो ग मी. आम्ही चालता चालता ते मला ह्या नवीन प्रदेशाची ओळख करून देत होते. प्रदेश नवा असला तरी ओळखीची माणसं समोर येत होती. अटलजी, सुषमाजी, बाळासाहेब, आर आबा, विलासराव देशमुख साहेब, मुंडे साहेब, पतंगराव कदम, प्रमोद महाजन, बरीच मातब्बर मंडळी भेटली. ते पण जरा नाराजच दिसले माझ्यावर, पण होतील नॉर्मल. मी मात्र सगळ्यांशी हसतमुखाने भेटलो. आता काय रोज भेट होतच राहील. मजेत चव्हाण साहेब म्हणाले, एक छोटी विधानसभा चालू करूया तिथं. त्यांचं हे वाक्य ऐकताच एकच हास्यकल्लोळ झाला. तिथून जरा पुढे आलो तर एक प्रयोगशाळा दिसली. आतमध्ये डोकावून बघितलं तर कलाम सर काहीतरी प्रयोग करत होते. हळू आवाजात मी त्यांना हाक मारली, कलाम सर नमस्कार. त्यांनी मागे वळून पाहिलं आणि म्हणाले, अरे अजित जी, आप यहाँ बड़े गलत वक्त पे आप आए हो यहाँ. चलो ठीक है, अभी आए हो तो आते रहना मिलने. कुछ किताबों लगे तो हक्क से ले जाना. त्यांचा निरोप घेऊन मी पुढे आलो. एका कोपऱ्यात जोरजोरात हसण्याचा आवाज कानी पडला, म्हणून वाट वाकडी करून गेलो. बघतो तर काय, इथं हास्यजत्रा चालू होती आणि कलाकार ते दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, मच्छिंद्र कांबळी, सतीश तारे. त्यांच्याबरोबर बसलो, खळखळून हसलो, पण मनात सल होती. तुम्हाला रडवून मी मात्र इथं आलोय. एक दादा दुसऱ्या दादाला म्हणाले, दादा या उद्यापासून आमच्या हास्यजत्रेत तुमचा विनोदी स्वभाव आम्हाला जरा अनुभवायची संधी द्या. तारे कसे आपल्या विनोदाचे तारे तोडतात ते ऐकायला या. तिथून पुढे आलो. आता बाबांना शोधतोय. अजून भेट नाही झाली, पण होईल. आता आम्ही इथंच आहोत. इतक्यात समोर आले रतन टाटाजी, लक्ष्मणराव आणि शंतनू किर्लोस्कर. मला म्हणाले, अर्थमंत्री स्वतः आलेत. आता आपल्याला बजेटची काळजी नाही. एक उत्तम असा व्यवसाय चालू करू. कानावर मधुर सूर पडले. लता दीदी, किशोर कुमार, पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी यांची सुरेल मैफिल रंगली होती. त्यांच्यातच पु ल देशपांडे, ग दी माडगूळकर, बापूजी, ग्रेस कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, डॉक्टर लागू, गिरीश कार्नाड, स्मिता पाटील भेटले. कलाकार कट्टा, नुकतेच आलेले धरमपाजी देखील भेटले. अजूनही भरपूर मंडळी आहेत इथं. हळूहळू तीही भेटतील. सुनेत्रा, मला माहिती आहे डाव अर्ध्यात सोडून आलोय मी, पण काय करू, माझ्या हातात काहीच नव्हतं ग. नियतीसमोर हा दादा हतबल झाला. नियतीचे फासे उलटे पडले. मांडलेला डाव उधळला. तुझ्या आणि कुटुंबाची मानसिक अवस्था मी समजू शकतो. माझा ऐकशील? दुःख विसरण्याचा प्रयत्न कर. स्वतःला कामात गुंतवून घे. साहेबांची कास सोडू नकोस. स्वतःबरोबर त्यांना सांभाळ. धीर दे. सुप्रियाला जप. तिचा हात घट्ट पकडून ठेव. आईचा तर मी गुन्हेगारच आहे. तिचा आधार तर तूच होतीस, पण आता खंबीर आधार हो. शून्यात गेली आहे ती. पार्थ, जय, युगेंद्र, रोहित ह्यांच्या पाठीशी उभी राहा. मुलं तरुण आहेत, धडाडीची आहेत. त्यांना कर्तबगार होण्यासाठी मदत कर. आपल्या सुनांना सासऱ्याची उणीव जाणवू देऊ नकोस. माझ्या महाराष्ट्राला आणि बारामतीला जप. सुनेत्रा, डोळे पुस आणि लाग कामाळा. मी इथून बघतोय. ठेवतो आता. तुझाच अजित.